नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बटाटा कोळीवडा. येस, एक स्नॅक्सची रेसिपी आहे. तर ही कशी आपण प्रिपेअर केलेली आहे ती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहेत बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पील करून घेतलेले आहेत. त्याच्यावरचं जे कवर असतं, आवरण असतं, ते आपण पील करून घेतलेलं आहे, साळून घेतलेलं आहे. ते आवरण तुम्ही बघू शकता. मस्तपैकी 8 ते 9 बटाटे आपण घेतलेले आहेत. तर भरपूर प्रमाणात आज आपण बटाटा कोळीवडा बनवणार आहोत. एक स्नॅक्स डिश आहे. इव्हनिंगच्या टायमाला, आफ्टरनून टायमाला तुम्ही केव्हाही बनवू शकता. पार्टीच्या टायमाला एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. तर ही डिश आपण कशी बनवलेली आहे तर तीच आपण व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर आई आता बघत आहात तुम्ही, बटाटे आपण कापून घेतलेले आहेत आणि ते आपण एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. परत 2 वेळा आपण धुवून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला त्याच्यावरचं पूर्णपणे स्टार्च रिमूव्ह करायचा आहे. बटाट्यावरती एक स्टार्च हा एक पदार्थ असतो, तर तो आपण काढून टाकायचा आहे. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे ते बटाटे. तर आपण ते 2 वेळा प्रोसेस केलेली आहे. आणि हे जे कापं आपण केलेले आहे त्याला आपण आता बॉईल करून घेणार आहोत सॉल्ट वॉटरमध्ये. तर कढईमध्ये आपण सॉल्ट वॉटर तयार करायचं आणि गॅसमध्ये मीडियम फ्लेमवरती हे चांगले बटाटे आपल्याला ना मऊ करून घ्यायचे आहेत, बॉईल करून घ्यायचे आहेत. तर येस, इकडे आता तुम्ही बघत आहात, आपण इकडे भांड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता बॉईल करून घ्यायचे आहेत ते बटाटे. तर कोणाकोणाला अशा स्नॅक्सच्या रेसिपीज खाण्यासाठी आवडतं त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर चना कोळीवडा तुम्ही ऐकलंच असेल, तर हे एक अजून एक डिश आहे जी आम्ही स्वतःचं एक प्रिपरेशन आहे. तर बटाटा कोळीवडा आम्ही कोणत्या पद्धतीने बनवतो तेच आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर इकडे आपण मिठाच्या पाण्यामध्ये बटाटे बॉईल करून घेतलेले आहे, स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहे, कापून घेतलेलं आहे आणि आता ते बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इकडे आपण गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि ह्याच्यानंतर हे बॉईल होत असताना आपण त्याची एक चटणी पण तयार करणार आहोत. तर चटणीसाठी काय काय आपण घेतलेले आहेत, आपण घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे आणि बर्फाचे क्यूब्स घेतलेले आहे. बर्फाचे क्यूब्स ह्याच्यासाठी कारण की थंडगार असा मस्तपैकी चटणी बनवणार आहोत. ही आपल्याला बटाटा कोळीवडा बरोबर खाण्यासाठी ती एक मस्तपैकी बोलतात ना की एक चटणी बनणार आहे. तर ती चटणी आपण अशा प्रकारे बनवलेली आहे, तर तीच आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. आता मिक्सर ग्राइंडरमध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. आपण मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे आपण पुदिना जो आहे घेतलेला, ते सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत वन बाय वन. आता हे आईस क्यूब्स आपण टाकलेले आहेत, फक्त आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये हे काढून घ्यायचं आहे. लसूण घेतलेला आहे इकडे. जास्त काही वेळ लागत नाही, फटाफट होणारी डिश आहे, कारण की आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे, मॅरिनेशन प्रिपेअर करायचं. तर मॅरिनेशनच आपण कसं प्रिपेअर केलेलं आहे तेच आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण इथं पुदिना ॲड केलेला आहे, हिरवी मिरचीनंतर पुदिनानंतर आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीरनंतर इकडे आपण ॲड करणार आहोत टोमॅटो. मस्तपैकी अशी हिरवीगार चटणी जी असतं ना ती बनवणार आहोत. रिफ्रेशिंग वाटतं, एक बोलतात ना साईड कॉन्डिमेंट्स. तर इन्स्टेड ऑफ युजिंग सॉस टोमॅटो कॅचअप, हे घरगुती बनवलेली मस्तपैकी ही चटणी तुम्ही यूज करा, मस्त असा भन्नाट टेस्ट येईल. इकडे आपण अद्रक ॲड केलेला आहे, त्याचबरोबर टमाटा ॲड केलेला आहे, टमाटर. आणि त्याच्यानंतर इकडे आपण गूळ पण ॲड करणार आहोत, थोडं स्वीटनेससाठी हा गूळ आपण इकडे ॲड केलेला आहे. आता मिक्सर ग्राइंडरमध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मस्तपैकी आपलं मिक्सरमध्ये आपण एक गोष्ट अजून ॲड करायची, ती आहे चिंच पण चांगली ॲड केलेली आहे आपण, थोडंसं टँगीनेस येण्यासाठी. तर ही तुम्हाला दाखवतो, अशी झालेली आहे चटणी. मस्तपैकी हिरवागार कलर आलेला आहे आणि टेस्टलाही भरपूर छान झालेली आहे. तर ह्याच्यावरती प्लीज ह्या एफर्टसाठी लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मुंबई कराय चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. भरपूर मेहनत लागते व्हिडिओज बनवण्यासाठी. प्लीज हंबल रिक्वेस्ट टू ऑल, मुंबई कराय चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा मुंबई कराय चॅनलला. तर ही आपली हिरवीगार चटणी आपण इथे तयार करून घेतलेली आहे. एक साईड कॉन्डिमेंट्स आहे, म्हणजे आपल्याला कॅचअप किंवा कोणत्याही डिफरंट प्रकारचे जे सॉस असतात जे आपण मार्केटमधून आणतो ती यूज करायला गरज नाही पडणार. घरगुती सॉस आहे, मस्तपैकी हिरवी चटणी, त्याच्याबरोबर ती
बटाटा कोळीवाडा आपण खायचा आहे. इकडे आपण घेतलेले आहे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकलेली आहे. आता हे आपण प्रिपेअर करत आहोत आपलं मॅरिनेशन. त्याच्यामध्ये बटाटे आपण डिप करून फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. इकडे धने पावडर ॲड केलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता जिरे पावडर आपण ॲड केलेली आहे, लाल मिरची पावडर आपण ॲड केलेली आहे, मीठ केलेलं आहे, खाण्याचा सोडा पिंचभर आपण ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर अजवाईन जी असते ती पण ॲड केलेली आहे, बेसन कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे, चाट मसाला आमचूर पावडर ॲड केलेला आहे, हिंग ॲड केलेला आहे, लसूण ॲड केलेला आहे. लसूण, हिरवी मिरची आणि हिरवी मिरचीचा ठेचा जो बोलतात ना आपण, तो आपण घरी बनवलेला तो ॲड केलेला आहे. दही घेतलेला आहे आपण, लिंबू घेतलेला आहे. तर ह्यांचं एक मॅरिनेशन जे आहे आपल्याला जे कवर तयार होणार आहे, म्हणजे कसं असतं की बॅटर आपण बोलतो ना भज्यांसाठी, बटाट्याच्या भज्यासाठी बॅटर, कांद्याच्या भज्यांसाठी बॅटर, हेच बटाटा कोळीवाड्यासाठी आपण बॅटर ह्याच्यामध्ये आपण डिप करणार आहोत. आता तुम्हाला दाखवतो हे मिक्स केल्यावरती कसं दिसतं. तर हे सर्व आपण इन्ग्रेडियंट्स प्रॉपरली असे मिक्स करून घ्यायचे आणि कोणीही डिश बनवू शकते, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. इव्हनिंग स्नॅक्स टाईमसाठी किंवा तुमचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स घरी आले पाहुण्यांसाठी एक मस्त असा ऑप्शन आहे बटाटा कोळीवाडा. चना कोळीवाडासारखंच बटाटा कोळीवाडा आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करणार आहोत. फटाफटमध्ये होणारी डिश आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स तुम्ही नोट डाऊन करू शकतात. 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे, धने पावडर घेतलेलं आहे, जिरे पावडर घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, मीठ, खाण्याचा सोडा, अजवाईन घेतलेला आहे, बेसन घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर, चाट मसाला, आमचूर पावडर, हिंग घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची ठेचा घेतलेला आहे आणि दही घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे. तर आपण इकडे एक हिंग ॲड केलेलं आहे. तर मस्तपैकी ना हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर एक साईडनेच आपल्याला हलवायचं आहे, मस्तपैकी न्यायचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही हे जर थोडं टेस्ट जर करून बघितलं ना, मस्त असा ना टँगीनेस येतो. जर टेस्ट जर तुम्ही हे सर्व केले की याच्यामध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे मसालेच आपण ॲड केलेले, तर ऑब्व्हियसली तो टेस्ट येणारच आहे. तर तोच टेस्ट आपल्या बटाट्यामध्ये उतरणार आहे आणि त्याच्यामुळेच तो खाण्यासाठी एक वेगळा आनंद येणार आहे. तर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे, ह्याचं एक बॅटर तयार करायचं आहे. आणि आपण जसे भजी तळून घेतो तसेच आपल्याला बटाटे पण तळून घ्यायचे आहेत. आता हे चांगलं बॅटर आपल्याला मिक्स करायचं आहे फटाफटमध्ये. आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, आपण बटाटे ॲड करायचे आणि फक्त फ्राय करून घ्यायचे. दॅट्स इट. जास्त काही टेन्शन घेण्याचं गोष्ट नाही आहे. फटाफट होणारी डिश आहे. फॅमिली मेंबर्स जर कोणी घरामध्ये रिलेटिव्ह झाले असेल कोणी आणि इव्हनिंग स्नॅक्स बनवायचे असेल तर त्यांच्यासाठी चहाबरोबर खाण्यासाठी एक परफेक्ट अशी डिश आहे. तर नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मुंबई गिराय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी वारंवार ही गोष्ट बोलतो, एक ऑब्वियसली यार आपल्याला ग्रोथ पण भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर आपण हे एफर्ट्स टाकत असतो या व्हिडिओजमध्ये. तर प्लीज 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 त्याचं काहीतरी मोटिवेशन जर असेल ना, मोटिवेशन जर भेटत असेल ना तर चांगलं वाटतं. तर जरूर सपोर्ट करा मुंबई गिराय चॅनलला. आता ह्याच्यामध्ये आपण ना फटाफटमध्ये बटाटे ॲड करणार आहोत. तर हे तुम्ही बघू शकता, आपण बॉईल केलेले जे बटाटे आहेत मस्तपैकी ते ॲड केलेले आहे. आता ते चांगले मॅरिनेट करून घ्यायचे, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे ते बटाटे आणि तेच बटाटे आपल्या फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. तर जस्ट वॉन्टेड टू ॲड समथिंग ओव्हर हियर. मीडियम फ्लेमवरती नाही, हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर तुम्हाला दाखवतो डायरेक्ट कसे झालेले आहेत. तर ही आपली ग्रीन चटणी विथ द दही, विथ द लिंबू
आणि इकडे आपण कांदा घेतलेला आहे, अनियन रिंग्स आपण गार्निश करण्यासाठी घेतलेले आहे. तर बटाटा कोळीवाडा इकडे मस्तपैकी तयार झालेला आहे. तर ही झालेली आपली फायनल डिश रेडी. तर नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.